तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। धनंजय मुंडे यांच्या 3 गोष्टींविरुद्ध मी सगळ्यांकडे कंप्लेंट्स केली होती, ज्याच्यात लोकायुक्त होते, डीजी महाराष्ट्र होते, इलेक्शन कमिशन होतं आणि या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी अशी जेव्हा मागणी केली तेव्हा लोकायुक्तांकडे त्याचं हिअरिंग झालं। हे हिअरिंग ऑनलाईन घेतलं गेलं आणि त्यासाठी प्रधान सचिव महाराष्ट्र शासन, कृषी सचिव आणि डीजींच्या ऑफिसकडनं म्हणजे अँटी करप्शन ब्युरोकडनं सिनियर ऑफिसर ऑनलाईन हजर होते। त्याच्यात पूर्ण हिअरिंग झाल्यानंतर लोकायुक्तांनी अशी ऑर्डर पास केली आहे की MAIDC, MSPLC या सगळ्यांनी त्यांचं म्हणणं जे आहे आणि त्यांचे जे फाइंडिंग्ज आहेत माझ्या विचारलेल्या प्रश्नांवर ते मला 3 आठवड्यात सबमिट करायचे आहेत आणि ते माझ्याकडे आल्यानंतर मला 2 आठवडे रिजॉइंडर फाईल करण्यासाठी दिली आहेत आणि त्यानंतरची आता पुढची तारीख ही ऑगस्ट महिन्यात ठेवली आहे। तर आत्ताच्या घटकेला या सगळ्या कृषी विभागाला म्हणजे त्यातले MAIDC असो, MSPLC असो या सगळ्यांना त्यांचं म्हणणं हे मला पाठवण्याचे निर्देश हे लोकायुक्तांकडून आलेले आहेत। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी धीरूभाई अंबानींचं उदाहरण दिलं होतं आणि म्हटलं की धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरून कोट्याधीश झाले। तो एक व्हिडिओ आपण ट्विट केलाय आणि त्यांना देखील त्यांच्या भ्रष्टाचाराची आठवण करून दिली। मला प्रत्येक वेळेस अजित पवारांना हेच परत विचारावं असं वाटतं। ते जेव्हा इतरांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतात म्हणजे हल्लीच ते धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल चोरून कोट्याधीश झाले असं म्हटलंय, तर मला पण त्यांना विचारावं असं वाटतं की तुम्ही देखील एक साधे शेतकरी होतात आणि साध्या शेतकऱ्याकडे आज इतकी कोट्यावधी रुपयांची जी प्रॉपर्टी आली आहे ती कुठल्या व्यवसायात आली आहे का? हा सिंचन घोटाळ्यातला आणि साखर कारखान्यातल्या घोटाळ्यातला पैसा आहे आणि त्याच्यातच तुम्ही देखील मोठे झालात, त्यामुळे तुम्ही कोणाबद्दल बोलण्याचा अधिकार मात्र तुम्हाला नक्कीच नाही। भाजपामध्ये अनेक भ्रष्टाचारी असतील किंवा गुंडांशी किंवा दहशतवादी आतंकवाद्यांशी संबंधित असणाऱ्या नेत्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। त्यावर देखील आपण एक ट्विट करून भाजप खरंच परिवर्तनवादी पक्ष आहे का, परिवर्तन करणारा पक्ष आहे का असं म्हटलं। मला तर वाटतं भाजप अत्यंत परिवर्तन घडवणारा पक्ष आहे। म्हणजे त्यांनी इतकं परिवर्तन घडवलंय की विरोधी पक्षच संपवून टाकला। विरोधी पक्षातले जेवढे भ्रष्टाचारी होते त्या खरं तर भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आम्हाला मतदान करा असं म्हणणारा पक्ष त्याचं सुद्धा इतकं परिवर्तन झालं की सगळ्या पक्षातले सगळे भ्रष्टाचारी घेऊन आता स्वतःच्या पक्षात घेतले। अगदी आत्तापर्यंत फडणवीस स्वतः, आशिष शेलार, नितेश राणे यांनी ज्या बडगुजरांविरुद्ध अगदी आक्रोश करून अधिवेशनात बाजू मांडली होती की यांचे संबंध अगदी दाऊदशी आहेत, त्यांच्या त्या सलीम कुत्ताशी आहेत, अशा लोकांना देखील आता पक्षात घेऊन त्यांच्या पक्षातले खऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला काढताना दिसत आहेत। अत्यंत परिवर्तनवादी पक्ष आहे हा, याच्यात काहीच शंका नाही। एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना झाल्यानंतर तुम्ही ट्विट केलं होतं ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली होती। मला असं वाटतं की प्रफुल्ल पटेल यांनी जी विमान खरेदी केली आहे ह्याच्यावर एक अत्यंत सिरियस ॲलिगेशन केलं गेलंय आणि ते बऱ्याचशा चांगल्या माध्यमांनी लावून धरलंय। एवढंच नाही तर त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी देखील आहे की बोईंग नावाची जी कंपनी आहे त्यांनी अत्यंत म्हणजे सगळी सिक्युरिटी कन्सर्न्स बाजूला ठेवून 6 अशी विमानं आहेत ज्याच्यापैकी 6च्या 6 ही एअर इंडियानी भारतासाठी विकत घेतली आहेत आणि ते अत्यंत धोकादायक आहेत असं त्या डॉक्युमेंटरीमध्ये आहे। याच्यावर रिपोर्ट्स आहेत, याच्यावर बोईंगच्या कर्मचाऱ्यांनी म्हटलेले सरळ त्याचे डॉक्युमेंटरीमध्ये व्हिडिओ एव्हिडन्सेस आहेत। आणि असं असताना केवळ भ्रष्टाचार करून प्रफुल्ल पटेल यांनी जर ती विकत घेतली असतील तर याची चौकशी करून ही जी विमानं आहेत ती ताबडतोब थांबवून, पण काय आहे की आता प्रफुल्ल पटेल देखील भाजपबरोबर आले तर खरंच किती चौकशी होईल माहित नाही, पण आताच्या घटनेला हे अतिशय गंभीर आहे आणि याच्यावर चौकशी झालीच पाहिजे। भारतीयांचा जो आहे स्विस बँकेमध्ये 2024च्या नंतर जवळपास 37,600 कोटी इतका पैसा स्विस बँकेमध्ये वाढलेला आहे। त्यामुळे मोदींनी जो दावा केला होता की स्विस बँकेतील पैसे परत आणेल
आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकले. आपल्याला 2014 पासून ज्या घोषणा ऐकू येत होत्या त्या घोषणांपैकी सगळ्यात मोठी घोषणा जी प्रत्येक माणसाला वाटलं की स्विस बँकेचे पैसे भाजप परत आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार, तर आत्ताच्या घडीला नंबर्स सांगतायत. म्हणजे आज सगळ्या मोठ्या माध्यमांनी ही बातमी लावली आहे की ह्या 2022-21 ते 2024 हे स्विस बँकेतले पैसे हे तिपटीने वाढलेत. म्हणजे आत्ताच्या घटकेला 37,600 कोटी रुपये हे स्विस बँकेत जमा आहेत. तर माझं भाजपला आणि प्रधानमंत्री मोदी यांना अतिशय नम्र निवेदन आहे की जे 15 लाख आमच्या खात्यात टाकणार होत्या आता ते तिपटीने वाढल्यामुळे 45 लाख प्रत्येकाच्या खात्यात टाकायला हवे. हे खरंच म्हणजे काय म्हणावं की तुमचे जे जुमले होते निवडणुकीच्या वेळचे ते किती खरे किती खोटे हे आता जनतेपुढे एक एक गोष्ट येत चालली. वसईमध्ये देखील एक 21 वर्षीय तरुणीने आत्महत्या केलेली आहे. मांत्रिक तिच्या म्हणजे प्रियकराचे जे वडील होते त्यांचा दबाव आणि तू हलक्या जातीची आहेस, तू माझ्या मुलाशी लग्न करण्याच्या पात्रतेची नाही असं म्हटल्यानंतर नैराश्यामधून तिने आत्महत्या केली होती. मात्र जवळपास 3 ते 4 महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप आरोपींना अटक झाली नाही. महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली. आपण काय मागणी केली? शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी पूर्णच्या पूर्ण प्रकरण जे 19 वर्षाची मुलगी एक आत्महत्या करते का करते, कारण एका मांत्रिकाचा मुलगा तिला 15 वर्षाची असल्यापासून प्रेमात अडकवतो आणि त्यानंतर तिला तिचे व्हिडिओ बनवतो, फोटो बनवतो आणि ते व्हिडिओ आणि फोटो तिला धमकवतो आणि त्यामुळे ती आत्महत्या करते. तर हे प्रकरण सुरू असताना पहिले 4-5 दिवस एफआयआर होत नाही. 28 तारखेला घडलेलं प्रकरण 3 मेला एफआयआर होते. 6 तारखेपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. म्हणजे पोलीस बसून राहतात. का तर शिंदे गटाचे निलेश तेंडुलकर पोलीस स्टेशनमध्ये जातात, धमकवतात आणि पोलीस जे खरं आधी सहकार्य करत होते ते देखील पलटतात आणि आधीच्या म्हणजे 4 दिवस त्या मुलावर कुठलीही कारवाई केली जात नाही. तो मुलगा पोलीस स्टेशनमध्ये बसलेला आहे, त्याचे व्हिडिओज देखील आहेत 3 तारखेचे. तसं असताना त्याला अटक केली जात नाही. अटक सोडा, त्याला वेळ दिला जातो. तो इंटरिम बेल ऍप्लिकेशन मूव्ह करतो. तब्बल 2 महिने झालेत त्या इंटरिम बेल ऍप्लिकेशनवर हिअरिंग होत नाही, कारण पोलीस हे त्या मुलीच्या भावांना 6 भाऊ आहेत त्यांना मिसगाईड करतात. पोलिसने खरं ताबडतोब चॅलेंज करणं गरजेचं होतं, पण त्यांना अटकेपासून त्यांना इंटरिम ज्याला हे म्हणतो प्रोटेक्शन ते त्या मुलाला मिळतंय आणि आजपर्यंत कुठचीही चौकशी होत नाही. 1800 पानाचे डॉक्युमेंट्स मुलीचे भाऊ ते सगळे जाऊन देतात, तरीही काही होत नाही. दुर्दैव आहे की ती 19 वर्षाच्या मुलीला आज तगायत न्याय मिळाला नाही. म्हणून मी सीपीची भेट घेतलीय. पूर्णच्या पूर्ण तपास वसई पोलीस स्टेशन पासून काढून घेऊन त्यांनी एका स्पेशल ऑफिसरकडे आता दिलेला आहे. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे जे सीए होते श्याम मालपानी यांना देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आता न्यायालयाने क्लीन चिट दिलेली आहे. कसं पाहता? नाही, सगळ्यांनाच क्लीन चिट देऊन मोकळे झालेत. मालपाणींना क्लीन चिट दिली, घोटाळे करणाऱ्या चमणकरांना क्लीन चिट दिली आणि आता क्लीन चिट दिल्यावर ते चमणकर माझ्यावर डिफेमेशनची केस टाकतायत. कारण आनंद आहे का, कारण आता भाजपची आणि छगन भुजबळांची छान जवळीक झाल्यामुळे त्यांना ओबीसी नेता एक ओबीसी चेहरा पुढच्या निवडणुकीसाठी लागणार आहे. म्हणून सगळ्यांनाच त्यांनी आता क्लीन चिट देण्याची जी सुरुवात केलेली आहे आनंद आहे असंच म्हणायला लागेल. फॅमिली कोर्टाचा जो निकाल करुणा मुंडे यांच्या बाजूने आला होता त्याविरोधात धनंजय मुंडेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथे देखील धनंजय मुंडे यांना कुठेतरी दणका दिलेला आहे आणि करुणा मुंडेंच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिलेला आहे. कसं पाहता? खरं तर कोणाच्याही वैयक्तिक मुद्द्यात मी कधी पडत नाही आणि बोलत नाही, पण आज आनंद या गोष्टीचा झालाय की करुणा मुंडेंना शेवटी न्याय मिळाला आणि तो पण मागण्याची पाळी न्यायालयापर्यंत जायची त्यांच्यावर पाळी आली. हे दुर्दैव आहे.
आणि हे मंत्री, हे सो कॉल्ड धनंजय मुंडे किती कोत्या मनोवृत्तीचे आहेत हे आपल्याला याच्यावरनं दिसलं की साधे 2 लाख रुपये महिना ज्या व्यक्तीबरोबर इतके वर्ष त्यांनी काढले, ज्यांच्यामुळे त्यांना 2 मुलं देखील झाली, ती मुलांना सुद्धा त्यांनी आता स्वतः पेपरवर एक्सेप्ट केलेलं आहे, अशा व्यक्तीला पोटगी म्हणून जो व्यक्ती 2 लाख रुपये देऊ शकत नाही त्या व्यक्तीबद्दल काय बोलायचं. आणि एक तर मला असं वाटतं की आता जो निर्णय आलाय की त्यांचे 2022 पासून 25 पर्यंत जे 42 लाख रुपये त्यांचे द्यायचे होते त्यापैकी अर्ध्याधिक संपत्ती त्यांनी अर्ध्याधिक पैसे हे त्यांनी न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेश जे दिलेत त्याचा मी एक स्त्री म्हणून नक्कीच स्वागत करते. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.